तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 34 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 34 दिलेला आहे. द टेम्परेचर ऑफ ॲन आयडियल गॅस इज इन्क्रीज फ्रॉम 27 डिग्री सेल्सिअस टू 927 डिग्री सेल्सिअस. द RMS स्पीड ऑफ इट्स मॉलिक्यूल बिकम. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. त्याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ट्वाईस, बी ऑप्शन आहे हाफ, सी ऑप्शन आहे 4 टाइम्स, डी ऑप्शन आहे 1/4. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल? चला तर सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे आयडियल गॅसचं आणि ते इन्क्रीज होतं 27 डिग्री सेल्सिअसपासून 927 डिग्री सेल्सिअस. तर आपलं टेम्परेचर दिलेलं आहे T1, तो आहे 27 डिग्री सेल्सिअस. या सेल्सिअसचं कन्वर्जन आपल्याला केल्विनमध्ये करावं लागेल. तर 27मध्ये आपण ॲड करू 273, मग झाला किती 300 केल्विन. ओके. आणि दुसरं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होतं कुठपर्यंत 927 डिग्री सेल्सिअस. अगेन याचं पण कन्वर्जन आपल्याला करावं लागेल केल्विनमध्ये. मग याच्यात ॲड करा किती 273 केल्विन. 7 + 3 10, परत कॅरी 1, 7 + 1 8, 8 + 2 10, परत कॅरी 1 9, 9 + 1 10, 10 + 2 12. तर हा केल्विनमध्ये झाला 1200. ओके. तर आपल्याला RMS स्पीड जो आहे तो मॉलिक्यूल किती असणार, RMS स्पीड किती होणार आहे. मग आपल्याला C2 या ठिकाणी काय करायचा, फाईंड करायचा. C2 C1च्या टर्ममध्ये फाईंड करायचं, म्हणजे किती टाइम्स वगैरे वगैरे ते आपल्याला फाईंड करायचं. CRMSचा जर तुम्ही फॉर्म्युला घेतला तर CRMSचा फॉर्म्युला येईल √3RT आपण काय भेटेल तर आपल्याला M भेटेल. आता याच्यात 3R आणि M या गोष्टीवरती डिपेंडच नाही, कारण गिवन काहीच नाही मोलर मास वगैरे. ओके. म्हणजे आपला जो CRMS आहे तो डायरेक्टली डिपेंड आहे कशावरती, √ऑफ टेम्परेचर. म्हणून आपण सपोज C2 / C1 जर घेतला तर √ऑफ का असेल तर T2 / T1. C2 आपल्याला फाईंड करायचं आहे C1च्या टर्ममध्ये, तो तसंच राहू द्या. T2 जो दिलेला आहे T2 आहे 1200 आणि T1 जो दिलेला आहे T1 किती आहे तर 300. 0 0 कॅन्सल, अगेन 0 0 कॅन्सल. 3च्या टेबलमध्ये 4 आहे 12 आहे, 3 4 किती 12. मग C2 / C1 हा किती भेटला √4 आणि √4ची व्हॅल्यू किती येणार 2. मग C2 / C1 जर घेतला तर तो आन्सर काय आला 2. हा C1 इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय करा. मग C2 जो भेटेल तो किती भेटेल तर 2C1 भेटेल. ओके. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होत आहे. ऑप्शन नंबर आहे ट्वाईस. ओके. तर दुसऱ्याची जी स्पीड आहे दुसऱ्या केसमध्ये तर ती ट्वाईस होणार आहे. ट्वाईस म्हणजे डबल होणार आहे. ऑप्शन ए या ठिकाणी आपलं करेक्टली मॅच होत आहे.